नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण पाहिला विनोद पटकोटवार सरांचा पूर्वार्ध. आता पाहूयात त्यांचा पुढचा प्रवास. प्रगल्भ आशावाद आणि आत्मविश्वास या सद्गुणांनी परिस्थितीची झुंज दिल्यास दैव आपोआपच अनुकूल होते आणि योगायोग असे जुळून येतात की तिथे तर्कशास्त्र सुद्धा थिटे पडते. चला तर मग बघूयात विनोदजींच्या बाबतीत हे योग कसे घडून आले ते. मशीन त्यांनी जे मला दिलं ते पहिल्यांदा मी घरी आणलं. पहिलं मशीन, जुनं मशीन घरी आणलं तेव्हा जनरली असं असतं की आपल्याकडं काही रॉ मटेरियल नसतं, कपॅसिटी नसते, माहिती नसतं जास्त कुठनं मिळतं काय मिळतं. मग मी जॉब वर्क करायचो एका जवळच्याच, मी स्वारगेटला राहायला असल्याने राठी रबर म्हणून एक कंपनी होती तिथे, सुदर्शन केमिकल्सवाल्यांची. तर त्यांच्याकडं मी एकदा अप्रोच झालो. ते म्हणाले की तुम्हाला मी जॉब वर्कचं काम देतो, तुमच्याकडं मशीन आहे म्हणून. म्हटलं फार उत्तम. मग त्यांनी मला एक डाय, त्याच्यासाठी लागणारं रबर आणि क्वांटिटीज असं सगळं मिळून एका शॉटमध्ये दिलं आणि म्हटले सुरू करा तुम्ही. माझ्याकडं ओव्हरहेड्स हा प्रकार तिथे तेव्हा नव्हता, कारण मी स्वतः काम करणार होतो. मला फिनिशिंगला माझी आई आणि बहीण यांची खूप मदत व्हायची. मी प्रॉडक्ट काढायचो, ते फिनिश करायचे. मी तिथल्या तिथे जवळ असल्याने प्रॉडक्ट परत कंपनीमध्ये नेऊन द्यायचो. आणि तशी हळूहळू लेबर चार्जेसवरती इन्व्हॉइसिंगची सुरुवात झाली माझी. मग मी तिथे तशी बिलं बनवायला लागलो. हळूहळू बिलं बनत गेली आणि मग नंतर लक्षात आलं की आता हे रबर, हाऊ टू प्ले विथ दिस रबर, कसं त्याच्याबरोबर खेळायचं. घरी जेव्हा मी उत्पादन सुरू केलं त्याच्यानंतर त्याची रिक्वायरमेंट एवढी यायला लागली, लोकांचे डिमांड यायला लागले, कारण आम्ही टाईममध्ये देण्याला खूप बांधलेलो. मी स्वतः जाऊन द्यायचो, आणायचो, करायचो. त्यामुळे त्या लोकांना ते खूप आवडलं आणि असं त्या ऑर्डर्स माझ्या वाढत गेल्या. इतक्या वाढल्या की आता मला घरची जागा कमी पडायला लागली. मग मी विचार केला की आता आपल्याला कुठेतरी उद्योग क्षेत्राकडं, जिथे इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथे जायची गरज आहे. मग त्याच्या हिशोबाने थोडी जागा वगैरे कुठं मिळते का बघायचा प्रयत्न केला. त्यावेळेस MIDC भोसरीमध्ये बरेचसे प्लॉट अवेलेबल होते. मग एका प्लॉटसाठी अप्लाय केला आणि मला तिथे त्यांनी एक प्लॉट दिला. प्रत्येक उद्योजक आपल्या व्यवसायाचं नाव ठेवताना काहीतरी तरी विचार करत असेल ना. मग विनोदजींनी क्राऊन रबर प्रॉडक्ट्स हे नाव का बरं ठेवलं असेल? वडिलांचं घरी थोडंसं सहाय्य होतंच, आर्थिक सहाय्यता. बँकेकडून थोडं कर्ज घेतलं आणि त्या कर्जातून व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा जमीन घेतली. ती MIDCची जमीन त्यावेळेस म्हणजे 82-83ची गोष्ट असेल. तिथे त्या जमिनीवर काहीही नव्हतं. आता तिथे दिसत नाही शेजारची जागा, पण तिथून 1 किलोमीटरपासून आमची फॅक्टरीची जागा दिसायची जागा. आणि मग तिथे काय नाव द्यायचं हा एक मोठा प्रश्न पडायला लागला की बाबा काहीतरी असं नाव द्यावं की जे थोडंसं इंडस्ट्रीयल नाव असेल, प्रॉडक्टबद्दल माहिती देणारं नाव असेल, त्याचप्रमाणे थोडं इंटरनॅशनल लेवलचं नाव असेल. माझ्या डोक्यात क्राऊन आलं. तर क्राऊन आलं त्याला कारण एक होतं की हा आमचा जो एरिया होता जिथे MIDCने मला प्लॉट अलॉकेट करायचं सांगितलं होतं, तो गवळी माथा म्हणून, माथा इज ऑलवेज माथा डोक्यावरचा, त्याला गवळी माथा म्हणायचे. आणि माथ्यावरती सगळ्यात वरची आमची जागा होती. म्हटलं क्राऊन नाव त्याच्यातलं त्यात मला जरा बरं वाटलं म्हणून आपण क्राऊन नाव ठेवू. क्राऊन पुढं रबर असल्याने रबर आणि प्रॉडक्ट्स, क्राऊन रबर प्रॉडक्ट्स. मग ते नाव इतकं हे झालं की तुम्ही प्रोप्रायटर आहात, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे का लिमिटेड आहे, सगळ्याला हे क्राऊन रबर नाव ॲप्लिकेबल आजही होते. विनोदजी आपला उद्योग वाढवत असतानाच त्यांचे शुभमंगल झाले. आता हा विवाह लव्ह मॅरेज होता की ठरवून, हे ऐकूयात त्यांच्याचकडून. माझ्या लग्नाचा
किस्सा पण आहे आणि एक योगायोग आहे. 1985मध्ये पहिल्यांदा बघणं आलं आणि त्याच्यानंतर 86मध्ये लग्न झालं. जरी का पिरियड 1 वर्ष म्हटलं तरी 6 महिन्याचीच गॅप होती आणि ही सगळी मंडळी हैदराबादची होती. चांगल्या रेफरन्सने आलेली होती. आमच्या घरासमोर राहणारे एक व्यक्ती आहेत, त्यांच्या रेफरन्सने आली होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलीकडे डोळे झाकून लग्न करायची तयारी ठेवा, काही इश्यू येणार नाही. माझ्या वडिलांचे मित्र होते चिल्ड्रन स्पेशलिस्ट डॉक्टर पंडित. त्यांचा सासर पुण्यातला आहे. त्यांनी आम्हाला सुचवलं की पुण्यात एक मुलगा आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी बोलते त्यांच्याशी. माझ्या आईने विचारलं होतं मला एवढ्या लांब जायचं आहे का. मी तर रेडी होते आणि आमच्याकडे खूप फ्रीडम होतं मला माहेरी. आम्ही सगळे एकटे सगळीकडे सगळं फिरायचं, त्यामुळे मला काही अशी भीती नव्हती. आणि मग आम्ही पुण्यात आलो, भेट झाली आणि माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं की आत्ता या मुलाची परिस्थिती अशी आहे, पण बघ तू हो म्हणतेस का, मुलगा चांगला आहे, घर आहे मुख्य म्हणजे स्वतःचं, असं सांगितलं. तर मी वडिलांना म्हटलं ओके लेट्स गो अहेड, जाऊया आपण पुढे. तेव्हा तिचं नाव सुगंधा होतं आणि मला ते नाव बदलायचं होतं. तिचं नाव मी सीमा ठेवलं आणि सीमा मला अशी मुलगी मिळाली की माझ्या हिशोबाने पूर्णपणे माझ्या आईवडिलांना सांभाळणारी आणि पुढं जे काही माझे मुलं होतील किंवा काय होतील त्यांना सांभाळणारी आहे हे मला एकंदर कळून चुकलं. लग्नानंतर तर विनोदच्या सीमा खूपच विस्तृत झाल्या, कारण बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड्स अ वुमन. आणि सीमा ही म्हणजे त्याची बायको ही त्याच्या आयुष्यात आल्यामुळे विनोदची अधिकाधिकच भरभराट झाली. आमच्याकडं एक्सपोर्ट ऑर्डर्स यायला लागले, म्हणजे परदेशातूनही डिमांड यायला लागला आणि ते इतका डिमांड व्हायला लागला की माझ्याकडं फिनिश कॉम्पोनंट ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती उद्भवली. कारण त्यांचं जाणारं सगळं मटेरियल आहे, त्यांचं जाणारं जे काही प्रॉडक्ट आहे ते सगळे पॅलेटवर ठेवून एक एक कंटेनर जायला लागले. मग त्यावेळेस लक्षात आलं की आता ही जागा आपल्याला खूप कमी पडते आणि मग देन आय वॉज सर्चिंग फॉर अ बिगर लँड, मोठी जागा बघावी, कुठेतरी घ्यावी म्हणून विचार करत होतो. तर तेवढ्यात आमचेच एक स्नेही आहेत की त्यांनी मला सांगितलं की शिरवळ MIDCमध्ये प्लॉट्स तुम्हाला मिळू शकतील, बाकीचे बेनिफिट्सही बरेच आहेत. आणि मग आम्ही बघता शिरवळमध्ये आम्हाला जागा मिळाली. जागा घ्यायला स्कोप मिळाला, बँकेचं पण थोडं फंडिंग मिळालं. असं करत आम्ही 6,000 स्क्वेअर फुटातून 60,000 स्क्वेअर फुटात आलो. भोसरीतून जेव्हा कंपनी शिरवळला हलवायची होती त्यावेळी खूप कमी टाईम वेळेमध्ये आम्हाला हे संपवायचं होतं काम. त्यावेळी सरांनी स्वतः पुढाकार घेऊन कमी वेळेमध्ये अत्यंत उत्तम निर्णय घेऊन हे काम खूप सुरळीतपणे पार पडून दिलं. त्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांचं कौतुक करत असतो. आणि ती उडी घेतल्यानंतर आता आमच्याकडं तर आम्ही दर महिन्याला 1 ते 2 कंटेनर टोटल एक्सपोर्ट करतो. माझा मुलगा बघतो, तो एक्सपोर्ट जवळजवळ आम्ही 15 कंट्रीजमध्ये करतो, इन्क्लुडिंग चायना. मी क्राऊन रबर प्रोडक्ट्स ऑफिशियली 2012मध्ये जॉईन केलं. माझं सेकंड इयर ग्रॅज्युएशन चालू असताना मी रबर टेक्नॉलॉजीचा कोर्स पण केला आणि जेव्हापासून कंपनीत येत होतो तेव्हापासून एक सेपरेट ट्रीटमेंट अशी मला कधी दिली नाही माझ्या वडिलांनी. सगळ्यांबरोबर कॉमनली बसून डिस्कशन्स करणे, सगळ्यांबरोबर जॉईंटली मीटिंगमध्ये इन्वॉल्व्ह होणं, सगळ्यांशी कॉमनली बोलणं, सगळ्यांबरोबर इक्वली ट्रीट करणं हे आधीपासून शिकवलं आहे. त्यामुळे एक वेगळा सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कशी असते ॲज अ ओनर, ॲज अ ऑन्टरप्रेनर हे कळून आलं. मी सेकंड इयरमध्ये असताना मी स्टार्टेड अ ट्रॅव्हल एजन्सी, जिथे आम्ही मेजर एअर तिकीट्स, हॉटेल्स असं सगळं करायचो. बट अनफॉर्च्युनेटली पॅन्डेमिकमध्ये आय हॅड टू शट इट डाऊन. सो दॅट वॉज अ गुड टाईम टू जॉईन क्राऊन रबर प्रोडक्ट्स, बिकॉज इथे आम्ही थोडे शॉर्ट स्टाफ होतो. आणि मग तेव्हा मी इथे येऊन सगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट बघायला लागले आणि आता अजूनही बघते. मॅन्युफॅक्चरर म्हणून मी नवीन येणाऱ्या मुलांना, आमच्या लोकांना असं सांगत असतो की तुम्ही जेव्हा मॅन्युफॅक्चरर आहात, तुम्ही टेक्निकल माणूस आहे, भले इंजिनियर नसा, तुम्ही 12वी फेल असा काही प्रॉब्लेम नाही,
तुमच्याकडं पेन नसलं तर चालेल, पण स्क्रूड्रायव्हर आणि इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग हे तुमच्यासमोर हँडी पाहिजे. उद्या कोणीही तुमच्याकडं काही कॉम्पोनंट टाकलं तर यू शुड बी एबल टू टेल इट येस वी कॅन डू दिस. सरांनी वेळोवेळी आम्हाला सांभाळून घेतले आहे. जरी चुका झाल्या असतील तरी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्या चुका समजून घेतल्या आणि आम्हाला मार्गदर्शन केले. करोना काळात सरांनी प्रत्येकाला म्हणजे असं किट वगैरे देऊन वैयक्तिक त्यांना पर्सनल फोन करून चौकशी करत होते तब्येतीची, घरच्यांची, प्लस प्रत्येकाला त्यांनी अन्नधान्यसुद्धा त्यावेळेस पुरवलं. त्यांच्या आजही या वयातही नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा त्यांचा कल आणि त्या नवीन गोष्टी आम्हालाही शिकवण्याचं त्यांची जी वृत्ती आहे ती खूप मला हे भावते. त्यांच्या व्यक्तिमत्वात वक्तशीरपणा, टापटीपणा आणि शिस्तप्रिय आहेत. कोरोनानंतरच्या काळातही आपल्या कंपनीला खूप चढ उतार म्हणजे आम्ही पाहिले सर्वांनीच, सरांनी, आमच्या टीमने सगळ्या. पण त्याच्यामध्ये आज सरांनी अतिशय धाडसी निर्णय घेऊन चिकाटीने ती कंपनी चालू ठेवली. चांगले निर्णय घेऊन आता चांगल्या परिस्थितीमध्ये कंपनी, चांगल्या स्टेजवर कंपनी काम करते आता आणि आम्हीही आता कंपनीत काम करताना समाधानी आहे. तर ही माझ्या हिशोबाने एक मोठी अचीवमेंट होती की वर्कफोर्स येणे, मशिनरी वाढणे, पूर्ण जागेचे युटिलायझेशन होणे आणि एवढ्या कंट्रीजला एक्सपोर्ट करणे. त्याचबरोबर माझा जो काही डिफेन्सचा आहे तो पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. उद्योजक मुळातच अनेक लोकांना रोजगार तर मिळवून देतच असतो, पण आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो त्याचीसुद्धा प्रगती व्हावी या सामाजिक भावनेतून साधारण 25 वर्षांपूर्वी विनोदजींनी काही संस्थांची जबाबदारी जाणीवपूर्वक स्वीकारली. वेगवेगळ्या असोसिएशनबरोबर काम करायची संधी मला मिळाली. वेगवेगळे चेंबर्स आणि त्याचप्रमाणे गव्हर्मेंटचं स्किल डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मला ॲज अ चेअरमन म्हणून काम करायची खूप मोठी संधी मिळाली की जी मला खरंच पाहिजे होती. 25 वर्षापासून असोसिएशनचं काम करतो आहे मी, पण माझी अशी इच्छा असायची की जेवढे काही MSMEs आहेत किंवा मायक्रो लोक आहेत त्यांना स्किल डेव्हलप करून ते कसे आपल्या भारताच्या उद्योजकाला हात लावू शकतील, हातभार लावू शकतील व आपल्या प्राईम मिनिस्टरचा जे उद्देश आहे तो कसा आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करता येईल. पिछले 20 सालों से काम कर रहा हूँ, उनको देख रहा हूँ. मैंने उनको बहुत मेहनत करते हुए देखा है. उन्होंने अपनी मेहनत से, अपनी लगन से एक कंपनी से 2 कंपनी, 2 कंपनी से 3 कंपनी ऐसे तरक्की की. समाज के लिए भी उन्होंने बहुत कुछ किया. लायंस का प्रेसिडेंट होते हुए उन्होंने बहुत सेवा भाव काम किया है. आणि रबर इंडस्ट्रीसाठी त्यांनी महत्त्वाचं काम म्हणजे रबर क्लस्टर स्थापना करण्यासाठी खूप प्रयत्न केलं, खूप मेहनत केली त्याच्यासाठी आणि शेवटी त्यांना ते स्थापना करण्यात यश आलं. ते रबर असोसिएशनमध्ये पुणे चॅप्टरचे प्रेसिडेंट होते, मग ते वेस्टर्न रिजनचे प्रेसिडेंट होते. त्यांनी बरंच काय केलं आणि महत्त्वाचं म्हणजे पोस्टवर असो किंवा नसो ते सर्वांना मदत करण्यासाठी नेहमी पुढं असायचे. मी एक नवीन फंडा सुरू केला होता म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. आता आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत. आमच्या असोसिएशनचे 1500 मेंबर ऑल ओव्हर इंडिया आहेत. सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे आहेत. पण त्याच्यामध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणजे जे मॅन्युफॅक्चर करतात ते व्यवस्थित गुड वेनी कसं करता येईल, चांगल्या वेनी कसं करता येईल, चांगल्या पद्धतीने कसं करता येईल. पहिली गोष्ट सेफ्टी आली. तर सेफ्टीसाठी काय काय मेजर घ्यायचे या गोष्टी त्यांच्यापर्यंत म्हणजे ग्रासरूट लेवलपर्यंत गेल्या पाहिजेत. तर ह्याच्यासाठी मी ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन पुणे चॅप्टरचा पहिले चेअरमन होतो. मग वेस्टर्न रिजनचा चेअरमन झालो. आता मी मॅनेजिंग कमिटीमध्ये. तसंच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे आपलं पुण्यामधलं आहे. तिची पूर्वी पॉलिमर कमिटी म्हणून होती, त्याचा मी चेअरमन होतो. आणि त्याचबरोबर आता करंटली 1-2 वर्षापासून RCPSDC म्हणजे रबर स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
काउन्सिल हे एक गव्हर्मेंट मिनिस्ट्रीच्या अंडर असलेलं डिपार्टमेंट आहे, जिथे आम्ही ऐच्छिक काम करतो की जेणेकरून आमच्यासाठी लागणारा वर्कफोर्स हा आम्ही डेव्हलप करायचा. तर या दृष्टीने प्रयत्न करताना बऱ्याच मोठमोठ्या लोकांशी गाठभेट होत होत्या, माहिती होत होती, त्यांचं नॉलेज ऑफ एक्सचेंज व्हायचं. मिनिस्टर्स इवन मला एकदा अपॉर्च्युनिटी मिळाली की प्राईम मिनिस्टरचं भाषण अबाउट दी एज्युकेशन मी पहिल्या लाईनीत बिकॉज ऑफ चेअरमन बसून ऐकलं. खूपच एनकरेजिंग वाटलं आणि पहिल्यापासून ठरवलं होतं की आपला जो काही वर्कफोर्स आहे त्याला आपण प्रॉपर ट्रेनिंग द्यायचं की जेणेकरून माझ्याकडेच काम करेल असं नाही, जगात कुठेही गेला तरी त्याचं स्किल त्याला उपयोगी पडेल, त्याचं स्किल त्याला त्याचा चरितार्थ चालवायला उपयोगी ठरेल. आता क्राऊन रबरच्या फ्युचर प्लॅनबद्दल जर का बोलायचं झालं तर माझी नेक्स्ट जनरेशन जी आहे, माझा मुलगा आणि मुलगी बघतात, तर ते त्यांच्यावरती मी टोटली सोपवले. त्यांना आत्तापर्यंतचं जेवढं माझ्या दृष्टीने शक्य होईल तेवढं चांगलं एन्व्हायरमेंट करून दिलेलं आहे. आता पुढचा कॉल हा त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांना वाढवायचे तर वाढवू शकता, कुठंतरी थांबायचे ते थांबू शकतात. हे टोटली मी त्यांच्यावर सोडलं. क्राऊन रबर प्रॉडक्ट्स एक एस्टॅब्लिश ब्रँड झालेला आहे आता ग्लोबली. विदिन आमचं जे सप्लाय चेन आहे किंवा विदिन जे आमचं मार्केट आहे तिथे आमचं नेम एक क्वालिटीबरोबर खूप सिनॉनिमस आहे आणि तेच विजन आणि मिशन ठेवून कंपनीला एक सर्टन ग्रोथ पॉईंटचं आम्ही टार्गेट दिलेलं आहे. ॲज अ टीम आम्ही सगळे त्याच्यावर वर्क करतो आहेत. एक सर्टन बेंचमार्क सेट केलेला आहे कंपनीसाठी की या ग्लोबल लेवलला आम्हाला पोचायचं आहे विथ अ जॉईंट एफर्ट आणि त्याच्यानंतर थांबायचं नाही आहे, अजून ग्रोथ करायची आहे. आम्ही इनोव्हेशन, कोलॅबरेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सगळ्या सेक्टर्समध्ये ओपन आहोत आणि ओपनली सगळ्यांना इन्व्हाइट करतो की आमच्याबरोबर जॉईन व्हा टू ग्रो टुगेदर. क्राऊन रबर प्रॉडक्ट्सला एक ग्लोबल नेम करायचं असं आमचं ड्रीम आहेच आणि ते आम्ही हळूहळू करतो आहे अचीव. आता फक्त फास्ट पेस करायचं हे टार्गेट आहे आमचं. आणि माझा फ्युचर प्लॅन म्हटलं तर आय वॉन्ट टू एज्युकेट पीपल. मला माझे समव्यावसायिक किंवा जे MSME वाले आहेत, स्मॉल स्केलवाले आहेत, मीडियम स्केलवाले आहेत किंवा मायक्रो लेवलची जी लोकं आहेत त्यांना एकतर एज्युकेट करायचे अबाउट द रूल्स अँड रेग्युलेशन्स, व्हॉट आर द बेनिफिट्स, काय काय बेनिफिट्स आपलं सरकार देतं. बऱ्याच वेळा असं दिसतं की आपलं सरकार काय काय बेनिफिट्स देतं, फॉर एक्झाम्पल सबसिडी म्हणा किंवा जे देणारं बेनिफिट्स आहेत ते लोकांपर्यंत पोचत नाहीत. तर ते लोकांपर्यंत पोचवायचे, कारण सरकारकडं जायला लागतं आपल्याला काही मागायला. तर तसं न होता सरकार जे देतं ते लोकांपर्यंत गेलं तर लोक त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतील. व ट्रेनिंग वर्कफोर्स इम्पॉर्टंट आहे. मला वर्कफोर्स खूप चांगल्या प्रमाणे ट्रेन करायचं आहे. त्याच्यासाठी कुठं सेंटर ऑफ एक्सलन्स, ट्रेनिंग सेंटर हे उभं करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि करत आहे. आत्ता माझ्या फॅक्टरीमध्ये सुद्धा ट्रेनिंग सेंटर आहे आणि मला असा बऱ्याच जे रिकामे हात आहेत, परत एकदा सांगतो की त्यांना काम कसं देता येईल हा माझा कळीचा मुद्दा असेल. या रबर इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली, म्हणजे बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये तर आहेच आहे, म्हणजे आज तुम्ही जर का लेबर वर्कफोर्स बाहेर एक्सपोर्ट करायचं म्हटलं तरी पण खूप 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 संधी आहेत आणि गव्हर्मेंटसुद्धा खूप प्रयत्न करते त्याच्यासाठी. प्रयत्न नुसतं करत नाही तर प्रयत्नाला यश पण आलेलं आहे. जर का आपण स्किल मिनिस्ट्रीकडं बघितलं तर स्किल मिनिस्ट्रीकडं आज वेगवेगळ्या देशातून मोठमोठ्या डिमांड्स येत आहेत की आम्हाला 200 लोक द्या, आम्हाला 500 लोक द्या, आम्हाला 1000 लोक द्या. आणि भारताकडं आजच्या दृष्टीने पाहता खूप चांगली संधी आहे की आपल्याकडं आपली मॅनपॉवर खूप मोठी आहे आणि त्या मॅनपॉवरचा ॲडव्हान्टेज कसा घेता येईल या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. उद्योग चालविताना प्रत्येक बाबीची बारीक सारीक माहिती घेणे व त्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून सर्व बाबी पूर्ण करणे यात विनोदजींचा हातखंडा आहे. उद्योजक म्हणून जर का प्लास्टिक किंवा रबर मॅन्युफॅक्चररकडं पाहिलं तर बाहेरच्या देशामध्ये या उद्योगाला खूप मोठा डिमांड आहे.
आज मला मस्कतहून, सौदी अरेबियातून जॉईंट व्हेंचरसाठी कॉल येतात की आम्हाला जॉईंट व्हेंचर करायचं आहे, तुमचं टेक्निक, तुमचं टेक्नॉलॉजी आणि आमची इन्व्हेस्टमेंट पण आमच्याकडे येऊन करा. म्हणजे हा एक प्रकारचा मोठा स्कोप हा या इंडस्ट्रीला आहे. मी हे एका लिमिटेड रबर इंडस्ट्रीपुरतं सांगतो, पण हे सगळीकडं ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्या इंडस्ट्रीला ॲप्लिकेबल आहे आणि ह्याची अपॉर्च्युनिटी आपल्याला नक्कीच घेता येईल. आई वडील, बहीण, बायको आणि मुलं अशा नात्यांनी समृद्ध असलेल्या विनोदजींना आयुष्यात अनेक चांगले मित्र मिळाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे आज विनोदजी जगन्मित्र आहेत. त्याचे नेतृत्व व त्याचे सहनशीलता हे दोन मुख्य गुण आहेत की पेशन्स कसा असावा, लोकांकडनं काय शिकावं हे त्याच्या अंगी आहे. त्यामुळेच आज तो यशस्वी उद्योजक होऊ शकला आहे. विनोद हा कायम प्रामाणिक राहिला आणि विनोदने कायम धंदाही प्रामाणिकपणे केला आणि त्यामुळेच आज तो एवढ्या मोठ्या पदावर जाऊन पोचलेला आहे. क्राऊन रबर आता भारतातच नाही तर जगात त्या कंपनीचं नाव आहे. तर अशा या कंपनीचा मालक आमचा मित्र असावा याचा आम्हाला भयंकर अभिमान वाटतो. आता आमच्या लग्नाला जवळजवळ 40 वर्ष झालेली आहेत. आता लाईफमध्ये पुढे मला फक्त एन्जॉयमेंट म्हणजे फिरायचं आहे. मी नेहमी माझ्या मुलांना म्हणते, आईवडिलांना कधीही उलटं बोलायचं नाही. हे मी माझ्या नवऱ्याकडून शिकले. ते कधी आपल्या आईवडिलांना उलट बोलायचे नाही आणि तोच आमच्या घरी पण चालू आहे. माझीही मुलं कधी आईवडिलांना, वडिलांना म्हणजे चिडले, असे रागात बोलले हे कधीच होत नाही आमच्याकडे. त्यामुळे मला वाटतं आज एवढ्या वर्षातली जी मेहनत माझ्या नवऱ्याने केली आहे त्याचं फ्रूट्स किंवा झीज आम्हाला आता मिळतं आहे सगळं, त्याच्यात आम्ही खूप समाधानी आहोत आणि असेच राहू अशी माझी इच्छा आहे. माझे आईवडील दोघेही खूप शिस्त शिकवणारे लोक आहेत. वडील बरेच लोकांसाठी एक इन्स्पिरेशन म्हणून आहेत. त्यांनी बरेच लोकांना शिकवलं आहे, बरेच लोकांना मोठं केलं आहे. पण माझ्या आणि माझ्या बहिणींसाठी ते वडील आणि इन्स्पिरेशन दोघेही आहेत. त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळालेलं आहे आणि ते आम्ही लेसन्स लाईफमध्ये बरेचसे यूज केलेले पण आहेत. त्याच्यामुळे एक डिसेन्सी आली आहे लाईफमध्ये, एक रिस्पेक्ट आलं आहे लोकांकडून आणि ते आम्हाला सारखं कंटिन्यू करायचं आहे. हेच आमचं इन्स्पिरेशन राहणार आहे. वडील म्हणून बोलायचं तर दोन गोष्टी, एक्स्ट्रीमली इन्स्पायरिंग आणि एनकरेजिंग पर्सनॅलिटी. त्यांच्याकडून जे मी शिकली आहे त्यातले दोन जे सर्वात महत्त्वाचे आहेत फॉर मी पर्सनली आर टू वर्ड्स दॅट कम टू माय माइंड, सेल्फ मेड अँड सेल्फ रिलायंट. त्यांना बघून लहानपणापासून मी हे शिकले की आपण इट डझंट मॅटर वे यू आर बोर्न or where you take yourself. What matters is how you mold yourself, how you create yourself. So माझा प्रयत्न नेहमी तोच असतो. So yes, he's the best father in the world. या माझ्या प्रवासात ज्या माझ्या मित्रमंडळींनी, रिलेटिव्स, घरच्यांनी व माझे सप्लायर, कस्टमर, वेलविशर या सगळ्यांनी जी काही मला मदत केली किंवा माझ्याबरोबर राहिले म्हणा, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर हा होता यशस्वी उद्योजक माननीय श्री विनोदजी पटकोटवार यांचा जीवनप्रवास आणि त्यांची यशोगाथा. पुन्हा भेटूयात पुढील आठवड्यात याच वेळी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.